चर्चक महादायसा. लेखिका रोशनीताई हिवसे. समस्त अच्युत गोत्रियांसी माझा दंडवत प्रणाम. पूर्णब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ मराठीतील आद्य ग्रंथाधिराज लीळाचरित्र व लीळाचरित्र वाचताना आपल्या कधी लक्षात आलं का की त्याची सुरुवात ही महदायसा या शब्दाने होते. लीळाचरित्राच्या पहिल्या पानाचा, पहिल्या लीळेचा पहिल्या ओळीचा पहिला शब्द आहे महादायसा. स्वामींनी ही जीच कौतुक करताना म्हणावं की म्हातारी चर्चक इतकी योग्यता पात्रता, तर अशी महादायसा आहे तरी कोण? तर जिच्यामुळे आज पंथ टिकून आहे. ती प्रथा आचार्य श्री नागदेव यांची चुलत बहीण, परंतु नात्याने जरी ती आचार्यांची चुलत बहीण असली तरी तिचा अधिकार, पात्रता, योग्यता मात्र आचार्यांच्या बरोबरीचाच असावा. महादायसा ही सदैव स्वामींनी काही ना काही विचारत राहायची. ती नेहमी ज्ञानार्जन साठी तत्पर असायची. ती प्रत्येक वेळी पुराण कथा ऐकून आल्यानंतर स्वामींनी सांगायची, जी आज पुराणात अस ऐकलं हे खरं आहे का? तर स्वामी तिला म्हणायचे, हो बाई, तुम्ही म्हणताय ते तसंच, पण आम्ही तुम्हाला सविस्तर सांगू. आणि मग स्वामींच्या धर्मवार्तेस आरंभ व्हायचा. तिला निमित्त करून स्वामी सर्वांनाच, किंबहुना आपल्यासारख्या असन्निधानीच्या भक्तांनाही ज्ञानदान करायचे. ती प्रज्ञावंत होती, आचारनिष्ठ होती, जिज्ञासू वृत्तीची होती. म्हणूनच स्वामींनी तिच्या अनेक प्रश्नांची उकल केली. परिसाचा दृष्टांत, देहांतर प्रश्न, श्राद्ध प्रश्न, त्याचप्रमाणे इत्यादींचा निर्णय आणि आरती करोनी एच्ची दसीच धरली पुरे. कलियुगातील धर्माचे निरूपण, कलियुगाच्या धर्मातील नरकाचे निरूपण. बाई, तुम्ही नित्योपवासीये, तुम्ही राजकुमरे इत्यादी वचनांचे निरूपण केले. अनेक निर्वट श्रीमुखे सांगितले. महादायसाच्या याच चर्चक स्वभावामुळे स्वामींनी तिला अत्यंत गूढ द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ यांचा पुरत्याग आणि हरिपाळ देवांचे पुरस्वीकार ह्या अत्यंत महत्त्वाच्या लीळा सांगितल्या. त्यामुळेच आपणा सर्वांना आज ते रहस्य ज्ञात आहे. ती महदंबा होती म्हणूनच आचार्य आपणाला पुन्हा मिळाले. पंथाची धुरा नीट सांभाळली गेली. महदंबा चतुराईने कुठलाही प्रसंग हाताळायची. ते कसब स्वामींच्या सन्निधानी अनेक वेळा दिसून येते. एकदा तिला स्वामींना वस्त्र अर्पण करण्याची इच्छा होते. महदप्रयासांनी तिला ते वस्त्र प्राप्त होते व ती स्वामींना अर्पण करते. स्वामी इतक्या प्रसन्नतेने तिच्या वस्त्राचा स्वीकार करतात की ते अमोलिक वस्त्र असं स्वामी उच्चारतात आणि 6 मास ते वस्त्र परिधान करतात. नंतर त्याचा सदरा शिवतात. मग तोही काही दिवस वापरून तिच्या समक्ष भट्टोबासांना देतात. तेव्हा तिला खूप सुख वाटते. त्याचप्रमाणे ती एकदा स्वामींचे चरणोदक घेते व बिढारी आल्यावर दादोस म्हणतात, रुपई तुम्ही गुरवाचे पाणी प्यायला? तेव्हा ती म्हणते, मी कुठे गुरवाचे पाणी प्यायले, मी तर स्वामींचे चरणोदक घेतले. त्यावर दादोस म्हणतात, पण पाणी तरी गुरवाचेच ना. यावर ती म्हणते, असे असते तर गोसावी मला कसे थांबवणार नाहीत, ते मला असे कसे करू देतील? तर दादोस म्हणतात, गोस्वियांना जीवाविषयी काहीच नाही. जीव स्वर्गा गेले तरी काय, अन नरका गेले तरी काय, 56 कोटी यादव झुंजू झुंजू मेले तर काय, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी थांबविले. मग गोसावी तुला का थांबवतील? मग तिच्या मनात शंकांचं काहूर उठू लागलं. खरंच असेल, दादोस म्हणतायत ते सत्य असेल की असत्य? तिला काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वामींच्या दर्शनाला आली व स्वामींना म्हणू लागली, जी गोसावियांना जीवविषयी काहीच नाही. जीव स्वर्गा गेले तरी काय, अन नरका गेले तरी काय, 56 कोटी यादव झुंजू झुंजू मेले तरी श्रीकृष्ण चक्रवर्ती यांनी थांबविले नाही. स्वामींनी आवेश स्वीकारला. स्वामी म्हणाले, बाई, अस कोण म्हणत की आम्हाला जीवाविषयी काहीच नाही? 56 कोटी यादवात कोण होतं? श्रीकृष्ण चक्रवर्तीच एका, उद्धव अर्जुन यांच्याशिवाय. कोणी व्योमाचा, कोणी सोमाचा, परंतु यात जर उद्धवार्जुनाचे शिर पडते तर इकडचा सूर्य तिकडे केला असता.
हीच चर्चक महादृसा स्वामींच्या असन्निधनी श्री प्रभू यांच्या सन्निधानी परमार्गाची घडी नीट बसावी यासाठी प्रयत्नरत असते. नागदेव आचार्य जेव्हा स्वामींच्या उत्तरापंथगमनानंतर भानखेडीच्या वनामध्ये जाऊन पडतात, त्यांना विरहची 9वी अवस्था प्रगटते, तेव्हा श्री प्रभूंना ती प्रश्न करते, जी स्वामी तर आम्हाला सोडून गेलेत, आता हा नागदेवही दिसेना, तो कोठे असेल? तेव्हा तिला श्री प्रभू बाबा सांगतात की भानखेडीला जा, तिथं तुला नागदेव भेटेल. ती तशीच निघते आणि तिथे विचारपूस करते. तेव्हा तिला गुराख्याकडून कळते की आचार्य कोठे आहेत. ती कापसाच्या बोयाने त्यांना दूध पाजते, त्यांना थोड शुद्धीत आणते, आपल्या पाठीवर घेऊन त्यांना काही अंतरावर आणते. काय थोर उपकार केले त्या महादंबेने आपल्या सर्वांवर, हे ऋण कधीही फिटणे अशक्यप्रायच. पुढे ती आचार्यांची समजूत काढत म्हणते, नागदेया, स्वामींनी आम्हाला सर्वांना तुला निरोविले आहे आणि तुला श्री प्रभूंना निरोविले आहे आणि सगळा पंथ तुमच्याकडे सोपविला आहे. तेव्हा आता आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे, स्वामींची आज्ञा पूर्ण करायची आहे. हीच ती महदंबा जिने श्री प्रभूच्या विवाहासाठी धवळे गायले व मराठीतील पहिली कवयित्री होण्याचा मान मिळविला. पुढे श्रीप्रभूंच्या असन्निधानी जेव्हा आचार्यांनी निंबा येथे पहिला आश्रम बनवला, तेव्हा ही परमार्गाची आचारनिष्ठा कायम राहण्यासाठी महादंबा अहोरात्र झटत असे. कोणी विजनाला गेलं असेल तर ती त्यांना पडताळायला जायची. स्वामींच्या वचनपूर्ती प्रसंगी ती आचार्यांना जप्त त्यांच्या जखमीवर प्रसादाचे वस्त्र बांधते. आचार्य म्हणतात, रूपे हे काय करता? तर ती म्हणते, प्रसादालाच प्रसाद बांधते. दोन्ही अवतारांचे सन्निधान मिळाल्याने आचार्यांच देहही प्रसादवत पवित्र झालेलं आणि ते वस्त्रही प्रसादाचे. प्रसंगी ती कठोर होऊन आचार्यांना विडा घेताना पाहून रागावते सुद्धा आणि लगेच स्वतः त्यांना विडा बनवून देते. आचार्य विचार करतात, आताच रागावली आणि आताच स्वतः विडा देते. यावर रुपाई म्हणते, तुम्ही स्वतः घेत होतात ते योग्य नव्हे, आता माझ्या रीतीला विखो होऊन हे स्वीकारा, हे सर्वार्थाने योग्य आहे. आचार्य वेळोवेळी रुपईची आण आणि गुरुकुलाची आण घेत असत. अगदी शेवटची घटका मोजत असतानाही तिला देव आठवत होते. धन्य ती रुपाई, धन्य तिची आचरण निष्ठा. तिच्या अनमोल योगदानासाठी पंथ सदैव त्या महान तपस्विनीच्या ऋणात राहील. हा लेख रोशनीताई हिवसे यांचा आहे. दंडवत प्रणाम.